पाहिजे की जो मुळात स्वतः निस्वार्थी निर्व्यसनी म्हणजे सच्छील सदाचारी म्हणजे परस्त्री बहिणी समान किंवा माते समान मानणारा म्हणजे जणू श्यामचाईचा श्यामच असा पाहिजे. हे बघा आलेच ते. यावे 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 या 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 आपलं स्वागत आहे स्वागत आहे. मला असं तुम्हाला विचारायचं आहे. नमस्कार. नमस्कार. काय म्हणालात? येडे विनयकर. मला विनय येडेकर म्हणतात. मला जरा सचिनची माहिती हवी होती. माहिती नाही तुम्हाला सचिनची? तशी माहिती आहे हो मला. मग मला ना असं विचारायचं होतं की सचिनला लोभ आणि मोह असेलच ना? सचिनला लोभ आणि मोह नाही हो, अजिबात नाही. काय सांगताय? बिलकुल नाही, असेल ना? मुळीच नाही. नाव विनय आहे ना तुमचं? म्हणून काय झालं? नाही सांगतोय ना. बसूया जरा सांगा. बसूया. हो. काय लाज देताय की काय मला? काय माणूस आहे, आपला देव आहे. बोला ना, सांगा ना. हा तुम्हाला सांगतो ना. तुम्ही काय म्हणताय? लोभ मोह ना. सचिनला एका अतिशय अमूल्य अलौकिक गोष्टीचा मोह आहे. हिरे माणिक पाचू काय? पुढे. नाही हो, वडापाव. व्हॉट इज दिस वडापाव? हा कार्यक्रम संपला की तुम्हाला गाडीवर घेऊन जातो. नाही तर एक काम करूया, इकडे कॅन्टीन आहे ना, ते कॅन्टीन सुद्धा संतोष कोचरेकर चालवतात. संतोष कोचरेकर? हो, लिहू नका, ते चालवतात कॅन्टीन. तर त्यांच्या कॅन्टीन मध्ये सचिन शिवाजी पार्कला जाऊन वडापाव खायचा. हो, तर जाताना तुम्हाला पार्सल देतो, वरती जाऊन खात बसा. उत्तम. निघू? अहो काय बस एवढाच मोह? नाही, आता काय काय सांगू. ठीक आहे, सी फूड. हो, इकडे तिकडे सी करू नका. सी फूड म्हणजे मासे, समुद्रातले मासे. हे खातो तो? हो, खातो. म्हणजे तुम्हाला किस्सा सांगतो, चांगले बनवतो सुद्धा. तुम्हाला एक किस्सा सांगतो. आपली इंडियन टीम श्रीलंकेला गेली होती. त्यावेळी एका संध्याकाळी आपल्या टीमला एकांच्या घरी जेवायला बोलवलं होतं, संपूर्ण टीमला. टीम आपली त्यांच्या घरी पोहोचली. तर पोचल्या पोचल्या दोन प्लेयर म्हणाले की आम्हाला भूक लागली, आम्हाला पहिलं जेवायला वाढा. बरोबर. बाकीच्या गप्पा टप्पा होतील नंतर काही ते बघू. त्या दोन प्लेयरनी जेवून घेतलं. त्याच्यानंतर जेव्हा संपूर्ण टीमची वेळ आली जेवण्याची, तेव्हा त्या यजमानबाई म्हणाल्या, मुलांनो, मी तुमच्यासाठी जेवण बनवलं होतं आणि त्यातही उत्तम प्रकार मी जो बनवतो ते म्हणजे क्रॅब करी. क्रॅब म्हणजे खेकडे, चिंबोऱ्या. हेही खातो तो? हो, खातो. खातो म्हणजे सांगतो ना. त्या बाई म्हणाल्या, तर मुलांनो, आता फक्त त्यातली करी उरलेली आहे, कारण तुमचे दोन प्लेयर जेवून गेले, त्यांनी सगळे खेकडे संपवले. सगळे म्हणजे किती? सगळे म्हणजे जास्त नव्हते, फक्त 65 किंवा 70. आणि ते दोन प्लेयर होते, सलील अंकोला आणि सचिन तेंडुलकर. निघू? काय थांबा की. अहो एवढंच काय, आता कुठे 2-3 गोष्टी सांगितल्या. आता आणखीन किती सांगू? बरं बरं. त्याला छान छान गाड्या आवडतात, ड्रायव्हिंग करतो, म्हणजे दिवसभर मॅच खेळून सुद्धा रात्रभर ड्राईव्ह करू शकतो आणि पुन्हा सकाळी व्यवस्थित मॅच सुद्धा खेळू शकतो, म्हणजे सेंचुरी मारू शकतो, मारतो. हो, चांगली चांगली घड्याळं आवडतात. आणि तुम्हाला सांगतो, जेव्हा वेळेत वेळ मिळतो तेव्हा आवर्जून लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांचे चित्रपट पाहतो. मराठी चित्रपट पाहतो. आणि आता मोहातच बोलता येतं, कधी माझी नाटकं सुद्धा पाहतो. कमाल आहे. कमाल आहे. नाही म्हणजे हा त्याचा मोठेपणा झाला. माझी काही कमाल नाहीये, कळलं ना? आता अजून काय सांगू. आता तुम्हाला सांगतो, एवढ्या हजारोनी धावा केल्या, त्याचप्रमाणे तो भयंकर ही मोठी चॅरिटी सुद्धा करतो. हो, थांबा जरा. इतक्या गोष्टी सांगितल्या, काय करताय काय? नोंद करून घेतो. अहो, त्यांनी स्वतः नाही नोंद ठेवली, तुम्ही कसली नोंद ठेवताय? काय बोलायचं. अहो, ही अशी गोष्ट आहे, ती ह्या कानाची तो त्या कानाला कळून देत नाही. आता ज्याच्यावर त्याला बोलायला आवडत नाही त्याच्यावर आपण काय बोलणार? बरोबर. येऊ मी? येतो येतो. हो, एक मिनिट जरा. आता एवढे सगळी माहिती दिली, जमलं तर मेनका किंवा उर्वशीचा मोबाईल नंबर द्या ना. MMS पाठवतो. चला. काय माणूस आहे हा. काम, क्रोध, लोभ, मोह. आता काय राहिलेलं आहे? मद आणि मत्सर. इतका पैसा, इतकी प्रसिद्धी आणि मद असू शकत नाही. कोण आहे इकडे? ते कोण आहे? केंकडे येत आहे इकडे. हॅलो, एक्सक्यूज मी, एक सेकंड जरा. मला जरा मदत हवी होती तुमची. नमस्कार. मी सचिनची माहिती गोळा करत होतो. मला जरा. नाही, माहिती वगैरे ठीक आहे, पण आपण कोण? ओळखलं नाही मला? नाही. नारद मुनी आहे मी. काय सांगता काय? नमस्कार नमस्कार नमस्कार. काय जरा गडबड झाली, तुमच्याकडनं थोड्या टिप्स घ्यायला पाहिजे. काय मला पृथ्वीवरचा नारद म्हणतात म्हणून म्हटलं. तुम्ही घाबरू नका, तुम्ही बोला.
मला ना सचिन बद्दलची माहिती हवी होती की सचिनला मद आणि मत्सर असेलच ना? मद हा म्हणजे इतकी वर्ष तो खेळतो आहे म्हणजे एवढ्या याच्यात त्याला मद असेलच ना? म्हणजे माझ म्हणायचं हा म्हणजे तुम्हाला मी असं म्हणतो की एवढ्या सगळ्या धावा केल्या, इतकी वर्ष क्रिकेट खेळतोय, इतका पैसा मिळवला, इतकी प्रसिद्धी असेल ना त्याला? नाही आता मी बोलू का? हो, का तुम्हीच बोलताय सगळं? बरं बोला. नाही तुम्हाला ऐकायचंय ना? हा, हा, मग ऐका ना. मी कुठे राहतो याची तुम्हाला कल्पना आहे का? कलानगर. कलानगर, जिकडे सगळे कलावंत राहतात तिथे मी राहतो. म्हणजे माझालाच. बास इथेच थांबा, पुढे गेलात तर फार वांदे होतात. तर त्या ठिकाणी बरं का छोटे छोटे क्लब वगैरे. आता त्या ठिकाणी त्या क्लबच्या मागच्या बाजूला एक असं टेबल घेऊन आम्ही टेबल टेनिस खेळत होतो. टेबल टेनिस? व्हॉट इज इट? व्हॉट इज इट? तो ना चेंडू फळी सारखा दुसरा खेळ आहे, फक्त त्यात फळी थोडी छोटी असते आणि अशी गोल असते, गोल. अच्छा, म्हणजे हा ही चेंडूफळी खेळतोय? हो, माहीर आहे. हो? माहीर. अरे तर वा. सांगायचा मुद्दा असा की एकदा मी आणि माझे 2 मित्र तिकडे खेळत होतो ही चेंडू फळी म्हणजे टेबल टेनिस. तर आमच्या कलानगरचे सेक्रेटरी आले. तर काय कलावंतांना सुद्धा अशा वेळी नियम दाखवण्याची सवय असते. रात्री आले आणि म्हणाले कोण बाहेरची मंडळी इकडे खेळतायत. मी लगेच चिडलो, राग आला. मी म्हटलं की मी खेळतो आणि हे माझे 2 मित्र आहेत, हे इथे खेळतायत टेबल टेनिस, तुमचं काय म्हणणं आहे? तर ते आलं, मग काय मजा आलं, मी गेलो चिडलो. तर त्यानंतर जो ग्रहस्थ ऍक्च्युअली खेळत होता तो आला आणि तो म्हणाला गुब्ब्या, म्हणजे मला माझे काही जवळचे मित्र माझ्या आकारावरून गुब्ब्या म्हणतात. गुब्ब्या. तो म्हणाला गुब्ब्या जाऊ दे ना, जर नियम असेल तर आपण नको खेळूया. मला एक कळत नाही, इथे सचिनचा काय संबंध आहे? ओ तो ग्रहस्थ सचिन तेंडुलकरच होता. ओ इतका विनम्र आहे ओ बिचारा. आणि तुम्ही काय म्हणताय माज वगैरे? त्याला माज नाही, अजिबात नाही. काय मला पटत नाही. बरं मत्सर, निदान मत्सर तरी हा मत्सर आहे ना? नक्की. मग सांगा ना, पटकन सांगा. तुम्हाला कशा सांग, कशा मत्सर आहे? पहिला मत्सर आमच्या कलानगरकडनं बाहेर गेलं ना, तिकडे एक पाणीपुरीवाला भैया आहे, त्याच्या पाणीपुरी बनवणाऱ्या हाताबद्दल त्याला मत्सर आहे. दुसरं सांगू का? हे दादर स्टेशनच्या बाहेर बुर्जी पाव बनवतो ना, तो लिहिलंय जो ते तव्यावरती ते आपटून बुर्जी पाव बनवतो ना, त्याच्या हाताबद्दल त्याला मत्सर आहे. काय बघ ताजच्या मागे बडे मिया म्हणून तिकडे कबाबवाला आहे, त्या कबाब बनवणाऱ्या माणसाबद्दल त्याला मत्सर आहे. कमाल आहे. तुम्ही नारद मुनी काय हो, मला असं वाटलं होतं की तुम्ही फार विद्वान वगैरे आहात म्हणून. अहो ज्या माणसाबद्दल लोकांना मत्सर वाटतो त्याला कोणाचा मत्सर वाटेल का? पॉइंट आहे. मग धन्यवाद, मी आपला अत्यंत आभारी आहे. नाही, मलाही आनंद झाला की स्वर्गातल्या नारदापेक्षा पृथ्वीवरचा नारद अधिक विद्वान आहे. पण तरी सुद्धा मला अजूनही काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. तुमच्या कुठे शाखा आहेत का? हे बघा, पृथ्वीवर सर्वत्र आमच्या शाखा आहेत, कुठेही जाऊन आपण ऍडमिशन घेऊ शकता. या. नाही, शाखा जरा विचार केला पाहिजे. या 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 या. बरीच माहिती मिळालेली आहे, देवास कळवली पाहिजे. हा इंद्रा, सॉरी देवा. हो हो, सगळी माहिती मिळाली मला, मी नोंद घेतलेली आहे. काय देवा, उपयोग नाही हो. हे षड्रिपू म्हणजे त्याच्यावर काहीच परिणाम नाही. काय माणूस आहे हा? नाही हे बघा, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, एक लक्षात ठेवा. इथून पुढे तुम्ही इंद्र इंद्र म्हणून जयघोष तुम्ही तिथे चालू ठेवा, त्याचं काय त्यासाठी काय हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पृथ्वीवर आयुष्यात येऊ नका. तुम्ही देवादिदेव असला तरी तिथे घरी, इथे देव एकच आहे. कळलं ना? हां, दादा अजितनी मला चार्टर फ्लाईट दिलेली आहे, मी आत्ताच आलो. टेबल लावा. मी आलो. ही नाटिका ऐकत असताना मला 1-2 गोष्टी तुम्हाला सांगाव्याशा वाटायला लागल्या. सुरुवातीला त्यांनी काहीतरी मेनका वगैरे असं काहीतरी तो बोलला. कवच आहे अंजली, खरंच घट्ट कवच असणार ते. ह्याचं कारण असं आहे की तुम्हाला ठाऊक नसेल, पण सचिन ज्या इमारतीत राहतो त्याच्या वरच्या मजल्यावर साक्षात ऐश्वर्या राय राहते. म्हणजे स्त्री सौंदर्यातलं सचिन तेंडुलकर असंच म्हणेन मी तिचं म्हणणं. आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मला अलीकडचं माहीत नाही, पण एकेकाळी सचिन झोपेत चालायचा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तो झोपेत चालला तरी उठून बॅटकडे जायचा. त्याच्या वरच्या मजल्यावर त्याचे पाय कधीही वळले नाहीत. एकदा एका दौऱ्यावर त्याच्या काही बॅट्स यायच्या होत्या. डोक्यात बॅट्स 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 हा विचार होता. हा झोपला होता, नंतर उठला आणि हा चालायला लागला.
त्या हॉटेलच्या कॉरिडॉरमध्ये त्याला मनिंदर सिंग भेटला आणि त्याला लक्षात आलं की हा सचिन झोपेत चालतोय आणि बॅट विचार करतोय. साधारण 20-22 वर्षाचं वय असेल त्याचं. मला सांगा 20-22 वर्षाच्या वयात काय स्वप्नात बॅट यायला पाहिजे का? मला सांगा, किती चांगल्या चांगल्या गोष्टी स्वप्नात येऊ शकतात, पण क्रिकेटनं त्याच्या रक्तात आणि तो क्रिकेट झोपेत सुद्धा विसरू शकत नाही. आणि म्हणूनच सचिन आहे आणि आपण आहोत. आपले पाय वरती जायला जास्त वळले असते असं मला वाटतं. आणखीन एक गंमत तुम्हाला सांगतो जी चंदू बोर्डेने मला सांगितलेली. सचिन त्याची पहिली कसोटी खेळत होता आणि बोर्डे रात्रीचं मला वाटतं जेवण आटपून आपल्या रूमकडे चालले होते. तर एखादा मॅनेजर जेव्हा आपल्या त्या हॉटेलच्या फायरमधून कॉरिडॉरमधून आपल्या रूममधून जातो तेव्हा त्याला आजूबाजूच्या रूममधून वेगवेगळे आवाज ऐकायला येतात. आता नेमक्या आवाजांबद्दल मी नाही सांगत तुम्हाला, पण त्यावेळेला चंदू बोर्डे आत गेले. कधी एखाद्या ठिकाणून गाण्यांचा आवाज येतो, काहींना मंडळींना गाणी आवडतात. चंदू बोर्डे जेव्हा पुढे जायला लागले तेव्हा त्यांच्या लक्षात एक टॉक असा आवाज येत होता बॅटिंग करायचा. त्यांनी आयुष्यात हा आवाज कधी ऐकला नव्हता. म्हणून त्यांनी दरवाजा ढकलला तर आज सचिन बॉल दोऱ्याला लावून प्रॅक्टिस करत होता पहिल्या टेस्टच्या आधी. तुम्हाला सांगतो, नुसतं टॅलेंट असून चालत नाही, त्याला जी मेहनत घ्यायला लागते ना ती मेहनत फार फार महत्त्वाची असते आणि मोठी असते. आणि ती मेहनत घेतली त्यांनी म्हणून तो आज तिकडे आहे. ह्या नाटिकेमध्ये आणखीन एक मला असं वाटलं की त्याचा आणखीन एक गुण सांगावा की त्याची आक्रमकता फलंदाजीच्या वेळेला प्रचंड असते. असे अनेक किस्से माझ्याकडे आहेत, पण एक छोटासा किस्सा सांगतो. 2003 साली आपण दक्षिण आफ्रिकेत वर्ल्ड कपला गेलो होतो आणि इंग्लंड विरुद्ध मॅच होती. आदल्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये इंग्लंडचा कॅडिक नावाचा जो बॉलर आहे तो बोलला की सचिन इज एनी अदर बॅट्समन. तुम्हाला सांगतो, मला भयंकर राग आला त्या माणसाचा, भयंकर राग आला. माझ्यावर विजय लोकापल्ली होता, तोही आज आलेला आहे, खास दिल्लीहून केवळ ह्या समारंभासाठी तो इकडे आलेला आहे. तर आम्ही दोघांनी ठरवलं की उठायचं आणि सचिनकडे जाऊन तक्रार करायची. आपल्या टिळकांनी सांगितले की चुगली कधी करू नये, पण आम्ही टिळकांना सांगितलं की आजच्या दिवस आम्हाला माफ करा. मी सचिनच्या रूमवर गेलो. सचिन तिथे उभा होता. सचिनला सांगितलं की असा कॅडिक सांगत होता. काहीही बोलला नाही सचिन. त्यांनी नेहमीप्रमाणे एक छोटीशी मान अशी थोडीशी वाकडी केली. मी ओळखलं की उद्या कॅडिकची कॅडबरी होणार. तुम्हाला सांगतो, खरोखरच कॅडिकची कॅडबरी झाली. त्यांनी 50च धावा केल्या, 50च. पण ती एक बॅटनी लिहिलेली कविता होती असं मला वाटतं. बॅटनी लिहिलेली कविता. एक शॉट मला आजही आठवतो, कॅडिकला चालत जाऊन मारला, चालत जाऊन. आणि मग त्याने एक जो बॉल पुल केला तो ग्राउंडच्या बाहेर गेला. अजून मंडळी तो बॉल शोधतायत. तुम्हाला समजून तो जर बॉल कधी कुणाला सापडला तर मी सचिनची सही घेऊन तो कॅडिकला देणार आहे. खरं तर सचिनचे असे अनेक किस्से सांगता येतील, पण सचिनचे काही खास किस्से सांगण्यासाठी सचिनचा अत्यंत जिवलग मित्र विनोद कांबळीला मी इथे याची विनंती करतो. आणि आजच्या समारंभासाठी विनोद कांबळेने खास जाऊन हा ड्रेस विकत घेतलेला आहे. म्हणजे मला सकाळी त्याने मला दुकान विचारलं, वाडेकर सर म्हणतात हायर केलं. हा का रे, ते माझ्या मागेच पडलं. हा अजित सरांचा आवाज खूप छान काढतो. पण एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला की कालच तुम्हाला सांगत होता की ह्या जगात मला फक्त 2च माणसं थोबाडीत मारू शकतात तुम्हाला. एक सचिन तेंडुलकर आणि दुसरे अजित वाडेकर सर. त्यांनी अजून का मारली नाही मला कळलेलं नाही आहे, पण ना ज्यावेळी वेळ आली त्यावेळी मारलं नाही. जेव्हा वेळ होती ना त्यावेळी मारलेलं आहे. हो, पण आता सुधारलोय. पण आता सुधारलेस. बसूया का उभं राहून? नक्की जसं आहे. हे खरंच 2 अतिशय जिवलग मित्र आहे. म्हणजे मैत्रीची मिसाल आपल्याला देता येते या दोघांच्या मैत्रीची. दोघंही भिन्न आहेत बऱ्याच बाबतीत, सगळ्या बाबतीत नाही सांगत आहे मी. एकच सांगतो तुम्हाला की सचिन सगळ्या गोष्टी डाव्या हाताने करतो. तो लिहितो डाव्या हाताने, जेवतो डाव्या हाताने, बॅटिंग फक्त उजव्या हाताने करतो. हा सगळ्या गोष्टी उजव्या हाताने करतो, बॅटिंग फक्त डाव्या हाताने करतो.
काय गौड बंगाल आहे रे? पण बाथरूम मधलं काय विचारू नव्हतं. मला एक सांग की तुझी आणि सचिनची पहिली भेट कधी झाली? म्हणजे तू सचिनला पहिल्यांदा कधी पाहिलास? पहिलं सचिनला विचारून घेतो, सचिन खरं बोलू की खोटं बोलू? आज तुला खरंच बोलायचं म्हणजे काही प्रश्नच नाही इथे. खरं तू खोटं बोलतो नेहमी मला कल्पना आहे, पण आज तुला खरं बोलायला लागेल. सगळ्यात पहिलं मी सांगणार की काही लोकांना माहिती नाही की आमची जी मैत्री आहे ती खूप म्हणजे सचिन 10 वर्षाचा असताना आणि मी 11 वर्षाचा होतो त्यावेळी पहिल्यांदा आम्ही भेटलो. देवाच्या कृपेने अजूनपर्यंत ती मैत्री आमची अजून आहे. किती अप्स अँड डाऊन्स झालेत आमच्या मैत्रीत, पण ये दोस्ती हमने कभी तोडी नाही अभी तक. क्या बात आहे, क्या बात आहे. मला सचिन जे 10 वर्षाचा असताना आपला शिवाजी पार्क मेन गेटवरून मी येत होतो, कारण त्याच वर्षी आम्ही शाळा जॉईन केली होती. आणि सचिन आला, दुसऱ्या एंडने आला, तर मला सरांनी बोलवलं होतं, आचरेकर सरांनी, की आम्हाला सिलेक्शनसाठी आम्हाला बोलवलं होतं. तर सचिन आला, मी त्यावेळी पहिल्यांदा बघितलं त्याला नेट्समध्ये, त्यांनी पॅड्स वगैरे घातले आणि बॅटिंगला गेला. जसं बॅटिंगला गेलं आणि एकदम नर्वस दिसला मला, कारण मी बघत होतो एकदम हँडसम लुकिंग गोरा मुलगा कोण आहे बाबा. तर बघितलं तर सचिन असं म्हणजे एकदम टेन्शनमध्ये खेळत असताना सारखा आऊट झाला, म्हणजे खराब बॅटिंग करत होता. तर सर आले त्याच्याकडे आणि सरांनी सांगितलं, सचिन एक काम कर, अभ्यास कर, क्रिकेट खेळू नको. सचिन रडायला लागला त्याच्यात. ॲक्टिंग करू थोडी? सचिन खरंच रडायला लागला. आणि नेक्स्ट डे परत सर अजित बरोबर आला, त्यावेळी पण होतो मी. आणि नेक्स्ट डे एकदम सूर्य उगवला, म्हणजे सचिननी ज्या तऱ्हेने बॅटिंग केली, म्हणजे सचिनचा सूर्योदय झाला त्यावेळी. आणि सचिन नाव मला असं नाही वाटत, मला बहुतेक असं वाटतं की विक्रम तेंडुलकर पाहिजे होता. ते हे पहिल्यांदा मी बघितलं त्याला. सचिनला बहुतेक त्या दिवशी तू पहिल्यांदा भेटल्यामुळे त्याला टेन्शन आलं असेल तुला पाहून, अशी शक्यता आहे. म्हणजे नाहीच आहे म्हणतात ना. नशीब दिसलो त्याला मी सफेद कपड्यामध्ये. पण मागे तुम्हाला एक असा किस्सा सांगितलास की चक्क एकदा असं आयुष्यात घडलेलं आहे की तू सिलेक्ट झालास आणि सचिन सिलेक्ट झाला नाही. मला अजून आठवतं आहे, अंडर 15 आम्ही पुण्यामध्ये खेळायला गेलो होतो आणि त्यावेळी पाऊस पडलेला, त्याच्यामुळे मला माझी स्टाईल आणि ॲक्टिंग बघून सिलेक्टर्सनी मला सिलेक्ट केलं. त्यावेळी सचिन 10 रनवरती रनआउट झाला, खूप अपसेट होता. आणि आम्ही त्यावेळी मी अभिजित काळे आणि सचिन रूम पार्टनर होतो. आणि मॅच संपली आमची आणि सिलेक्शन झालं झोनसाठी, वेस्ट झोनसाठी. तर मी मयूर कद्रेकर, जतीन परांजपे सगळे सिलेक्ट झाले आणि सचिन त्यावेळी सिलेक्ट झाला नाही. तर मला अजून आठवतं की सचिन ज्या तऱ्हेने तू रडला होतास, कारण की तुला सिलेक्ट केलं नव्हतं, पण आता तू सगळ्यांना रडवतोयस, सगळे बॉलर्स रडत आहेत. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. बरं मला आणखीन एक सांग की तुम्ही दोघं भांडता का रे? चोरात शर्ट बीट फाडता, अशी चिडून वगैरे भांडलेल्यात? म्हणजे पूर्वी लहानपणी भांडलेलं असतात, आजही भांडता का? नाही, असं कधी झालं नाही. पण एकदाच मला अजून आठवतं की वानखेडे स्टेडियमवरती मला फटके मिळालेले. काय ताकद आहे माहिती त्याच्याकडे? हो, ते तो एक छान किस्सा आहे, तो सांग. म्हणजे मी खरं सांगतो की आर्म रेसलिंगमध्ये त्याला कोणीच हरवणार आहे. आणि त्यांनी मला अजूनपर्यंत चॅलेंज आहे अजून, म्हणजे शाळेच्या दिवसापासून ते आतापर्यंत, की ज्या दिवशी मी त्याला आर्म रेसलिंगमध्ये हरवेन तो माझा गुलाम होणार. अजून गुलाम झालेला नाही. मी खूप प्रयत्न केले, जिममध्ये गेलो, एक लोखंडाचा हात पण लावून घेतला, तरी काय झालं नाही. पण मला सांग, पण भांडण तुमचं कधी होतं किंवा काय, तुम्ही चिडता वगैरे असं काय झालेलंच नाही? उगाच खोटं सांगू नकोस. नाही, एकदा दोनदा झालंय, पण ते दॅट इज व्हेरी एकदम पर्सनल आहे. अच्छा, ते खूप पर्सनल आहे. तर त्या हिशोबाने, कारण की आमचं खूप आर्ग्युमेंट खूप होतात क्रिकेटवरती. वो भी नाही गिरेगा, मैं भी नाही गिरूंगा, अशा प्रकारच्या. असं पकडायचं. चांगली गोष्ट आहे. मला एक आणखीन तुला असं विचारायचं होतं की क्रिकेटबद्दल तू आणि सचिन किती चर्चा करता? मी एक तुला असं उदाहरण सांगतो. शारजामध्ये एक मॅच होती, आठवतं तुला? तर तुला ओपनिंगला असं ढकललं, आपल्याकडे ओपनिंगला ढकलतं, जा बाबा, तसं तुला ढकललं एकदा, जा.
आणि तू जाऊन पहिला ॲडवाईस सचिनचा घेतला, तर तुला सचिनकडे तू का गेलास आणि तुला नेमकं सचिनने काय सांगितलं त्यावेळेला? त्याच्या अगोदरच्या म्हणजे ते डेब्यू सिरीज होती मला माझी, आणि शारजामध्ये आपला सरदार नवज्योत सिद्धूला थोडा म्हणजे ओव्हरकास्ट होते, तर सिद्धूने बघितलं की जमणार नाही, बॉल हलणार आहे, म्हणून तो गेला अशोक मंगळ पळायला असं तुला हो. म्हणायचं? बोल रे, ते काय हरकत नाही म्हणजे. आणि तो अशोक मंकेटकरांकडे गेला आणि सांगितलं की सर मैं नहीं खेलूंगा, मेरा पैर खींच गया है. क्या गया? पैर खींच गया है, अच्छा. क्रॅम्प आ रहे. या शेरीबद्दल तर सांगितलं तर आता सोडा, ते नंतर सांगतो. पण सांगितलं आता ओपनिंगला कोण नव्हता, तर मी 6 नंबर बॅटिंग करू. तर मला हा सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे हा प्रश्न तू मला विचारलायस पापू, तर मी सगळ्यांना सांगतो की केवढा माझ्यासाठी सचिन ॲज अ गाईड, ॲज अ फिलॉसॉफर आणि मित्र आहे. मला अशोक मंकट माझ्याकडे आले आणि विचारलं की विनोद तू ओपनिंग करते? मी बोललो सर तुम्हाला सांगते. मी असं बोलून जस्ट सचिनकडे गेलो, तर मी बोललो मास्टर हे बलीचा बकरा बनवत आहेत मला, काय करू? तो बोलला, आणि सचिनकडे बघा, मग सचिनने मला सांगितलं डायरेक्ट की विनोद काकांना जाऊन सांग की तू ओपनिंग करायला तयार आहेस. आणि कारण की मी कधीच इंटरनॅशनल म्हणजे माझा डेब्यू होता, पण मला कधीच अशी सवय नव्हती फास्ट बॉलर्स खेळायची. तर त्यांनी सांगितले, मला ॲडवाईस दिलं की तुला वसीम अक्रम, वकार युनुस सारखे बॉलर्स तुला फेस करायला मिळतील. आणि त्याचा खूप मला फायदा झाला. तो फायदा झाला, खूप फायदा झाला. आणि एक सगळ्यात महत्त्वाचं क्षण, 92 सिरीजला वर्ल्ड कपच्या अगोदर ड्रॉप झालो होतो, आणि आम्ही दोघेही मी त्या वर्षी खूप रन्स केले होते, आणि आम्ही दोघे ते विनय येडेकरचं नाटक बघायला. कुठलं? विनय येडेकरांचं नाटक बघायला गेलो होतो. आय थिंक ते नाटक माझ्यासाठी अनलकी होतं, पण सचिनसाठी लकी झालं. तर त्या नाटकानंतर आम्ही टीम सिलेक्शन झालं, आणि तसंच मी घरी गेलो. मग कळलं की मी सिलेक्ट नाही झाला, ड्रॉप झाला मला. तर मग खूप सचिनला पण वाईट वाटलं असेल, कारण की तो पण एक्सपेक्ट करत होतो मी येणार म्हणून. आणि त्याच्यानंतर 92 वर्ल्ड कप जेव्हा मी सिलेक्ट झालो, हे लोकांना माहिती नाही जास्त लोकांना, की मी सिंगापूरहून मेलबर्नला रात्री 11 वाजता मी मेलबर्नला पोचलो. आणि अली इराणी तिकडे आला मला पिकअप करायला आणि सांगितलं की सचिन अजूनपर्यंत जी वाट बघतोय. बोलो झोपला नाही अजून, कारण की नॉर्मली तो झोपतो लवकर. आणि चांगला मुलगा आहे तो. अरे तो झोपतो, कारण की मी रूम पार्टनर होतो त्या. तो झोपायचा, पण मी जागा राहायचो ना, कारण की तो झोपेत चालायचा म्हणून. सांभाळायला तू असायचास. तर 92 म्हणजे मी हॉटेलवरती पोचलो, आणि पोचल्यानंतर मी जाऊन सचिनच्या सह डायरेक्ट रूममध्ये गेलो. आणि सचिनला एवढा आनंदित कधी बघितलं नाही. त्यांनी दरवाजा उघडला आणि बघितला, कांबळ्या, जी मिठी मारली आहे, आणि जो आनंद म्हणजे त्याच्याकडून मला दिसला, त्याच्या डोळ्यात आनंद होता, आणि तो एवढा खुश झाला. तर तो सगळ्यात महत्त्वाचा माझ्यासाठी खूप एक इमोशनल मोमेंट होता. तू आत्ता म्हणालास की सचिन तुला बऱ्याच वेळेला ॲडवाईस देतो, त्यातले पाळलेस किती? जसं मी आपलं सचिन सचिन ॲडवाईस फक्त घेतोस असं नाही, वन वे नको ट्रॅफिक असं नाही. मी परत मी रिपीट नाही करणार, पण सचिनच्या एक पार्टी होती 35 सेंचुरीज नंतर, त्यावेळी मी त्यांना सांगितलं की माझ्याकडे डिसिप्लिन होतं आणि त्याच्याकडे डिटर्मिनेशन. तुझ्याकडे डिसिप्लिन होतं. हा, ते विचारणार आहे त्याला विचार रे. हां विचारणार आहे. तुम्हाला माहिती नाही ना? त्यांना विचार नाही. डिसिप्लिन वरती मला आणि अजित वाडेकरांना 96 वर्ल्ड कप नंतर ड्रॉप केलं गेलं. वाडेकरांना पण, म्हणजे तुझ्यामुळे डिसिप्लिनवर त्यांना ड्रॉप केला असं म्हणायचं तुला? बरं, मला एक सांग की तुमचा एक तो पतंगाचा किस्सा आहे. म्हणजे असा आहे की तू आणि सचिन बॅटिंग करत होता, एक पतंग असा
भरदोड पतंग असा मला वाटतं तुटून आला, सचिनने तुला दाखवला आणि तुला नेहमी पतंगामागे जायला आवडतच. तू त्या पतंगाच्या मागे धावत सुटलास आणि बाद झालास. काय काय एक्झॅक्टली काय झालं? म्हणजे कोणी कोणाला चावी दिली आणि तू कसा काय बाहेर आलास? नाही ते चावी नाही मारली, पण इथे सर पण आता उभे आहेत, बसलेत तिकडे, सर बघतायत. झालं असं की आम्ही एका शाळेच्या अगेन्स्ट खेळत होतो आणि मी 132, सचिन 129वर बॅटिंग करत होते. सडनली तो बॉलर रनअपसाठी गेला आणि म्हणजे रनअप त्यांनी चालू केलं तर मी थांबवलं त्याला. तर सचिनचं सगळ्यात फनिएस्ट इन्सिडेंट आहे. तर सचिनने म्हणजे मी थांबवलं त्याला आणि पतंग आली आहे समोरची. ती बॅट वगैरे सोडली आणि जाऊन पतंग उडवायला लावलं. उडवतोय तर मग ते संपल्यानंतर आणि सर असे आता जसे बसलेत ना तसे बसायचे एकदम गपचूप कुठेतरी असे, आणि कोणाला दिसायचे पण नाही. आणि तिथे लिहिलं, आमचं मॅच नंतर डेमॉन्स्ट्रेशन व्हायचं आणि ते मग तिथे लिहिलंच कामली फ्लाइंग काईट. आणि वाचत होता कोण माहिती आहे? सचिनच. म्हणजे सरांना सांगतोय कामली फ्लाइंग काईट. ते आल्यानंतर मी समोरच होतो सरांसमोर आणि जे आला आवाज कानाखाली सरांनी वाजवले. सर अजूनपर्यंत आठवण आहे, अजूनपर्यंत गाळ सुजलाय सर. सचिन मारतो अशी स्क्वेअर कट म्हणायचं तुला? नाही सरांचा हात बाबा जास्त जास्त भारी. पण त्या इन्सिडेंट नंतर सरांनी मला बदलायला हे केलं, पण मी अजून बदललो नाही. तुला शेवटचे 2 प्रश्न विचारतो. एक की तू सचिनला ॲडवाईस देतो का? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. माझं कधी ऐकतच नाही तो. म्हणून त्याने एवढ्या रन्स केल्या बहुतेक. आणि सचिनचं एक बाकी सोडून दे, क्रिकेटपटू म्हणून तुझं काय ॲनालिसिस आहे? तुला सचिन क्रिकेटपटू म्हणून कसा वाटतो? तू मैत्री बाजूला सोड आणि एक क्रिकेटपटू असं ॲनालिसिस कर. थोडासा गंभीर प्रश्न आहे पण ठीक आहे. नाही आता खूप जण त्याच्यावरती टीका करत होते आणि मित्र म्हणून नाही, ॲज अ प्लेअर म्हणून म्हणजे मला एवढं गर्व आहे की त्याच्यावर ड्रेसिंग रूम शेअर केली आहे. आणि सॉरी अंजली अबाउट दॅट. टू शेअरिंग रूम विथ हिम. नाव आय कांट डू इट नो. पण ज्यावेळी त्याच्यावरती टीका झाल्या आहेत, मला खरं सांगतो की माझ्या डोळ्यात अश्रू येतात. आणि मी भले कोणी असो, मी माझे जे मतं आहे मी त्यांना सांगतो की ज्यावेळी आता झालं, मुंबईत पण जे झालं त्याला बोईंग करत होते, तर मी फक्त एवढं सांगणार की या माणसाने आपल्याला आपल्या देशासाठी एवढं काय केलं, गर्व आणला. आपल्यासाठी काही नाही केलं त्यांनी, सगळं काय त्यांनी म्हणजे शब्द पण नाहीत माझ्याकडे आता की. मला जाणवतंय, कारण काल तू ज्या पद्धतीने मला परवा फोन करून चिडला होतास आणि सांगत होतास की सगळ्या टेलिव्हिजनच्या लोकांना एकत्र कर आणि मला बोलायचं आहे या विषयावर, त्यावेळेला मला तुझं जे प्रेम आहे ना ते त्या क्षणी ॲक्च्युली जाणवलं. आणि ते मला सगळ्यात महत्त्वाचं वाटलं. ते शब्दात नाही, पण तू आज जे व्यक्त केलंस ते खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. मला फक्त एवढं सांगायचं की मी एक पूर्ण जन्म घेईन तर मी सचिन तेंडुलकर म्हणून येईन. वा, मला वाटतं इथल्या अनेक लोकांच्या मनातलं तू बोललेलं आहेस. त्यांनी जर पुनर्जन्म घेतला तर त्यांनाही सचिन तेंडुलकर व्हायला आवडेल. धन्यवाद. आणि एक शेवटचा प्रश्न की सचिनने ज्या वेळेला 35-100 केले आणि तेंडुलकर्समध्ये एक जी पार्टी होती त्यावेळेला तू 35 वडापाव घेऊन आला होतास. आज काय घेऊन आलाय सांग? 35 वडापाव आणले होते त्यांनी. 35 वडापाव. आज काही नाही. तेंडुलकर्समध्ये जाताना फक्त नाही, मी 36 वेळेसाठी वाट बघतोय. व्हेरी गुड. आणि तो लवकरच करेल असं मला वाटतं. धन्यवाद. आणि लोकांना मग फक्त एवढं सांगतो की त्याला प्रेम करा, त्याला प्रेम द्या आणि नक्की तो तुम्हाला जास्त जास्त वर्ष क्रिकेट खेळून दाखवेल. मजा आली जरा. आता विक्रम साठी ना. यानंतर आता एका भन्नाट कलाकाराला आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय. स्टँडअप कॉमेडी हा प्रकार आता सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे.
आणि यात खास करून एका मराठी कलावंतानं विशेष नाव मिळवलेलं आहे आणि विशेषतः क्रिकेट खेळाडूंवरील त्याचे आयटम्स, त्याच्या नकला या फार प्रसिद्ध आहेत. एक्स्ट्रा इनिंग्स या कार्यक्रमात याचा सहभाग असतो आणि ICC फंक्शन्समध्ये जगभर याने कार्यक्रम सादर केलेत. स्वागत करूया भन्नाट कलाकाराचं, ज्याचं नाव आहे विक्रम साठे. Thank you very much for the huge round of applause. Yeah, you can clap, it's free of cost. कार्यक्रम इंग्लिशमध्ये आहे पण थोडेफार एक दोन मराठीमध्ये टाकायचा प्रयत्न करीन. I've always been introduced like this, part of extra innings during the World Cup, and I've always cribbed because unfortunately none of you noticed me there because of Mandira Bedi. But I don't feel too bad about it. Bishan Singh Bedi took 15 years and 266 wickets but could not achieve even 1% of what Mandira Bedi did because of one moment of weakness on our part. You know, women are ruling the world. Before I come to cricket, women are ruling the world, and all the women will hate me to say this, but unfortunately today is the time of the woman. Katrina Kaif, having done one movie, has made more money than Mohammad Kaif, having done everything in his life. But the English cricket team, in English, you know, it started with Margaret Thatcher. When Margaret Thatcher became the Prime Minister of England, there was a campaign which ran, which said that it's great to have a woman on top for a change. This is, I'm quoting the campaign. 6 months later, they ran another campaign. It said, remove her, she's hurting. So it's not necessary that women will rule the world only. There's some bald men also who can be part of this. Anyway, we'll start with cricket. Master will be obviously last. But first is Virendra Sehwag. You know, Sehwag, unlike his batting, believes in giving straight answers. Now, Ravi Shastri tries to complicate Sehwag's life by asking him questions in English, which just complicate his brain. And I really do believe that commentators should ask questions in the language which the cricketer is comfortable. Like, for example, we've seen, I'll come to Inzamam a little later. But Viru, Ravi Shastri, technical question. Well, Sehwag, the ball was coming onto the bat, not much grass on it. Whatever little grass is basically dead grass rolled onto key. What did you do, Virendra Sehwag, today? ऐसी कोई बात नहीं है, बॉल बल्ले में आ रही थी, मैंने मार दी बस. So the second question, Ravi Shastri says, Ravi Shastri, well, the 100 you played, Sehwag, was absolutely brilliant, no doubt about it. But the second 100 was brilliant as well. What was the difference between the 200s? Bas 30 run ka pharak tha. I mean, why? This is the way I like people to answer the question. And Ravi Shastri, we know, Ravi Shastri is not here, no? Shastri's style, you know. He has this habit of being a little aggressive on the Shaz and Vash show. So I saw Priyanka Chopra coming there, and Priyanka, you're looking gorgeous. Priyanka, you are absolutely wonderful. And I wanted to tell Ravi Shastri, just go slow on Priyanka Chopra. It's fine, no problem. Because I have seen Priyanka Chopra without makeup. I can tell you sometimes even Akash Chopra looks better than her. Okay. We'll be nice to cricketers also. You know, cricketers have very funny actions when they come into bat and so on and so forth. For example, Rahul Dravid, hopefully he's not here. His problem with Rahul Dravid, one of the greatest cricketers the world has ever seen, his expression when he comes into bat is very non-aggressive. He needs to be a much more aggressive expression. It's the difference between Nirupa Roy and Bindu, you know. Here's Rahul Dravid. Look at Yuvraj Singh. Yuvraj Singh gives you an impression that he'll beat the bowler rather than the ball. More aggressive. I think somebody from the Indian team is pulling a fast one on Mohammad Kaif. They probably put something in his system, I don't know, but he tries to get this scratchy thing when he's coming into bat. And the forward short leg position or wherever he fields. The only time I'm in this position when my dad is gone to the loo in the morning and we have one. It's a great way to come, you know, hold your whatever. Irfan Pathan is a guy who looks as if he's just come out of a fashion TV interview. Here's Pathan.
England has also fair share. I think Charles Darwin's theory of evolution is signified by a guy called Matthew Hoggard. He really looks like an ape. Andy Flintoff looks like somebody whose arm is bigger than his legs. Sean Pollock looks like a guy who's been slapped by his mother and taken the ice cream away. Two of the walks which Mr. Gavaskar once told me, you became famous or whatever little famous because of two things, Sachin's talks and Gavaskar's walk. Now Gavaskar's walk typically signifies the personality of the guy. He knows who to talk to, who not to talk to, knows what to do with the charisma and style. Here's a Sunil Gavaskar walk. Ajit is here. I want to do an Ajit Agarkar walk. Ajit Agarkar's walk is similar to Devanand, but in a straight line. Devanand went diagonal, Ajit goes straight. Sorry for that. Chewing gum is a very interesting device that cricketers use. For example, Clint Eastwood's style was used by Steve Waugh. The more Western style. Ricky Ponting gives you an impression that he's probably a Gurkha in your building, more aggressive. Michael Clark gives you an impression he's having the chewing gum for the first time in his life. But my favorite, ladies and gentlemen, is Inzamam ul Haq. I think he is the slowest product created by God on planet Earth. Because when we saw him at the Champions Trophy, Akmal was throwing to Razak to every, and whatever the puck is, there's one man in the corner. He hadn't moved for ages. Even his chewing gum speed is lower than normalcy. I saw Imran Khan and Sanjay Manjrekar. Sanjay Manjrekar has the habit of just doing like this to Imran and leaving the ball to his court. So what is happening with I tell you, Sanjay, Inzamam has to come up the order. I don't know what's happening with Bob Woolmer. Somebody's got to. Sachin comes at one. There's Ricky Ponting. Why is Inzamam? He's grown as a captain. I said that was the problem. If he grows any further, he'll burst. Then he said about Bob Woolmer. I think Bob has a communication problem. Exactly, Bob has not communicated to Inzamam what is obstruction. They say, Pakistani cricketers, some of them I've met, I say that when you're running with Inzamam, you don't call, you pray. So Inzamam's interview. Inzamam, the ball was turning. Allah Ta'ala ka shukar hai. लड़कों ने अच्छी बैटिंग की, बॉलिंग की, फील्डिंग की. Boys work hard, they play good cricket. So Inzamam, there's an Afridi factor, there's a due factor. लड़कों ने अच्छी बैटिंग की, बॉलिंग की. There is a Inzamam, tomorrow is a very important. If Tendulkar comes up, लड़कों ने अच्छी बैटिंग. You do what you want. You can't change Inzamam what he's going to say. Mahendra Singh Dhoni. If Dhoni was born 60 years back, I would have cast him as Tarzan along with Kemi Katkar, 100%. And the movie would have done phenomenally well. Nostradamus predicted a man from the prehistoric age from the mountains will come down and save India. I think that's Dhoni. When the first time I read a news bulletin somewhere, one of you guys only, that Dhoni consumes 4 liters of milk a day, I knew there was potential then, because after Lord Ganesha, nobody had consumed so much of milk and got so much of publicity for it as well. I think Greg Chappell has told him, Dhoni, if you don't perform, I won't give you milk. Now, whether it is Iyengar's yoga, De Bono's six thinking hats, or Greg Chappell's milk theory, it doesn't matter as long as Dhoni plays. Dhoni came and visited Baba Ramdev. If you saw the last shot that he hit to Muhammad Asif,
Now tell me who should teach yoga to whom? Seriously, I do believe that. I think Dhoni has done for Indo-Pak relationship more than what the 4 prime ministers have done. We saw it with President Pervez Musharraf. Musharraf has this habit of first putting up his pant before he comes and speaks. I would like to tell Dhoni that I saw a placard which said Dhoni should cut his hair. Take my advice, Dhoni. Keep it the way it is. You can clap, it's okay. Keep it the way it is. And Musharraf is now always in this position of defending himself. Karan Thapar, who's the Bindu. Have you seen Karan Thapar's interview? I quote the Don. Pervez Musharraf, you went on stage and said demilitarization of Kashmir is an issue that needs to be taken care. My position is safe, but what about your position? I do believe that India's position on, the number of positions Musharraf has taken on Kashmir, even Lord Vatsayan has not covered in the Kama Sutra. The guy is just bizarre. Migration is a huge problem. I know I have limitation of time. Migration is a huge problem. Indians go to the Silicon Valley. Pakistan is coming to other places. Bangladesh is coming into India. 2 carpenters left Bihar and went to the West Indies and went on to play for the West Indies. One was Shiv Narayan Chandrapal and second was Ram Naresh Sarwan. Because why I say carpenters? Because when they come onto the pitch, they first start digging. And then if you see stance of Chandrapal, as if there's a second pitch that the bowler is bowling. I'm telling you, he will go down in history as the only player who's been given LBW by the leg umpire. Navjot Singh Sidhu. What do you say about this man? He has single-handedly destroyed everybody's life in and around the dressing room. I think Jemima quit on Imran because of Sidhu. Because we went together and Sanjay Manchekar was trying to play the negotiator and, Imran Khan spoken the Oxford-educated style, not realizing that Shakespeare is truly born in Patiala. Well, Pakistan is a good team and I'm confident. Wait, Imran bhai! Optimist is the one who thinks bullshit is a fertilizer. Imran never recovered. Then on NDTV, I saw Sonali Chandra asking some question and Ganguly and Ponting were there. Magarmach kutte ko kaatta hai, magar pani ke bahar kutta bhi magarmach ko kaatta hai. Ganguly left the interview, he thought he was called a kutta. See, this is the damage Sidhu causes in everybody's life. Lastly, something about Greg Chappell and Saurav Ganguly and what is happening with this thing. Sometimes I think that Saurav Ganguly has told Greg Chappell, keep on saying what you want, at least I'm in the news, you just keep it going that way. Greg Chappell's selection, even the coach's selection was very interesting. There were 3 guys. One was Desmond Haynes, who I thought had died in World War II. God knows where they got him from. Then there was another guy, Tom Moody, 2.5 people play cricket in Warwickshire. God knows he was there. The third interesting guy was Mohinder Ramanath. Mohinder Ramanath interesting because he has started singing on Doordarshan. And he's turned a little philosophical. I think Mohinder Ramanath turned philosophical because he could not handle Shrikant's Hindi anymore. Because whatever, kya macha, what are you saying, macha, aisa ball aayega to aisa marne ka na, that kind of a thing. The UPA government blames the NDA government for, the education system in this country. I think they should blame Srikant and Kapil Dev because I think single-handedly they've destroyed the educational fabric of this country. Kapil Dev's English and Srikant's Hindi. What else? Lastly, about the master. Sachin Tendulkar is an obsession in this country. We all know my girlfriend left me because she thought I was concentrating more on Sachin Tendulkar's day and night performance than my night performance, but that's a separate issue that we'll discuss. But it's amazing how this whole thing about, people have called me bald, mean, whatever. I don't defend myself. But if something happens to Sachin Tendulkar, my Salman Khan in me suddenly wakes up and wants to bash the guy. But that's the way it is. This is the psychology we are living with for 15 years. If 16 years, if we have cut down the conversation on Sachin Tendulkar, all our lives will look like a silent film. That is the power of the man here who is sitting here. And it's amazing. If you see, most marriages I have seen survive in India only because of Sachin Tendulkar.
you'll see why, probably I've seen a lot of couples, there's nothing similar, there's nothing they agree on. The only thing they agree on is that he is the greatest batsman in the world. And that's what keeps marriages going in this country. Honestly speaking, I really think that if the BCCI has made 50,000 crores in the last 10 years, 25,000 crores should go to Sachin Tendulkar. Because 16 years, somebody was arguing about me with TRP, and so I said TRP is Tendulkar rating point and not television rating point. Because when you watch it, it is only because of Sachin Tendulkar. 4 commentators, every commentator is making money only because of Sachin Tendulkar. Tony Greig, the master. Richie Benaud stars, welcome to the Sydney Cricket Ground for this tremendous match. Just like the auto rickshaw drivers sit vakada, Richie Benaud also sits like that. Welcome to the Sydney Cricket Ground for this tremendous match in this Benson and Hedges World Series Cup. The 2 teams for today's game, India versus Australia. They've all come to watch Sachin Tendulkar, but there's some talk of rain. Let's go down to Tony Greig and Ravi Shastri. Tony Greig. Well, it's all happening here. This is a wonderful moment. Sachin Tendulkar is the man to watch. Boy, this crowd will get pretty noisy if this block comes down. Oh, I tell you what, the Australians looking good. Ricky Ponting, Gilchrist, Indians, Ganguly, Sehwag, Dravid, Kaif. But don't forget the greatest of them all in Sachin Tendulkar. And boy, and then Sachin will come. That's the shot I love the most. And it's he has got him now. It's in the air. Got him now. That's a 6. Now that's a bigger 6. So I tell you what, Sachin, all those people who are watching the telecast live on Do The Sean will be dancing in their lounges because he's the greatest batsman in the world. Sachin has hit a very simple shot. But he has to say all these things because his salary is dependent on that. Don't forget that. Absolutely. I saw Shiv Sundar Das and Sachin batting at one point of time, and Das was struggling to strike the ball. But see, he knows that there's no point praising Das. Tell you, he's absolutely, somebody should be telling Das, go look at Tendulkar, but don't imitate him. It's very difficult to be at the non-strike he's in and say that I want to be Tendulkar, but I can't be Tendulkar. My mum could be me, and me couldn't be my mum. Something he said. God knows what he was meaning, but he knows the direction that the thing should go. For example, Michael Holding once said, the Australian side is leaking completely, and the leakage is caused by Tendulkar. Lastly, I saw Sachin Tendulkar reverse sweeping a ball which Sidhu did not like much. And he said, well, my friend, he's Tendulkar, but don't replicate this. Reverse sweep is like digging your nose. It feels good when you do it, but it looks disgusting when other people do it. I can just say that, 1 billion people on this man's back. No wonder you had a back problem at some point. I mean, it's just amazing how this man takes it and does what without speaking a word and stuff like that. Somebody the other day, I met some boy and he said he wanted to be Tendulkar. I said, what do you want to be? He said, Sachin Tendulkar. I said, don't go there. It's not an easy job. Try be Philip Tuflin or Ashley Giles. It must be a better life for you. You'll survive better. And most importantly, just like Lata Mangeshkar and Sachin Tendulkar, they cannot be reborn. They're just there once. And for that, a huge round of applause for the master. Hope you have a great life. Thank you very much. Maza namaskar. Tony Greig Marathit bolu shakat nahi, sorry. कुठल्याही व्यक्तीच्या जडणघडणीत त्याच्या मातापित्यांचा फार मोठा वाटा असतो. त्यामुळेच पुत्राच्या मनात त्यांच्याविषयी मातृदेवो भव पितृदेवो भव अशी कृतज्ञतेची भावना असते. पण आईच्या मनात आपल्या कर्तृत्ववान पुत्राविषयी काय भावना असते हे जाणून घ्यायला निश्चितच आपल्या सगळ्यांना आवडेल. आणि म्हणूनच मी आता इथे आमंत्रित करतो सचिनच्या मातुश्रींना, रजनीताईंना.
आजच्या या कौतुक सोहळ्यात रजनीताईंचं मी मनापासून स्वागत करतो आणि मराठी क्रीडा पत्रकारांच्या वतीनं सौ प्रज्ञा चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी रजनीताईंचा सत्कार करावा. पुष्पगुच्छ आणि गळ्यातली सोन्याची साखळी चेन ज्यात लॉकेटमध्ये सचिनची प्रतिमा आहे असं या सत्काराचं स्वरूप होतं. तर आता जाणून घेऊया रजनीताईंच्या मनातली सचिनची प्रतिमा कशी काय येते. मी मृणालला विनंती करतो की मृणाल रजनीताईंशी आमच्या सगळ्यांकरता तू संवाद साधावास. मी आई म्हणू. नमस्कार. इथे जमलेल्या शेकडो प्रेक्षकांच्या वतीने आणि या कार्यक्रमाबद्दल तुमच्याबद्दल आणि तुम्हा कुटुंबियांबद्दल जाणून घ्यायला अतिशय उत्सुक असलेल्या हजारो लाखो अशा प्रेक्षकांच्या तर्फे मी तुम्हाला नमस्कार करते. आणि तुमच्याबद्दल तुमच्या कुटुंबियांबद्दल आम्हा सगळ्यांच्या मनात अपार कुतूहल आहे. आमच्या सगळ्यांच्या मनात असंख्य प्रश्न आहेत. त्यातल्या काही प्रश्नांना तरी तुम्ही मनमोकळी उत्तरं द्या अशी तुम्हाला विनंती करते. सगळ्यात खरं म्हणजे खूप नेहमीचा प्रश्न आहे पण ज्याचं उत्तर सगळ्यांना तुमच्या तोंडून ऐकायला आवडेल असा प्रश्न. सचिन, मला छानशी बालपणची आठवण सांगा ना. सचिन लहानपणीनं खूप अगदी मिस्चिवस होता. ताक करायला घेतलं, लोणी काढायला, लोणी तयार झालं की खिडकीकडे बघून जोरात अरे बापरे काहीतरी झालं आहे असं. आणि अशा वेळेला खरंच मला समजायचं नाही आणि मी खिडकीकडे बघत राहायची. तेवढ्यात ते लोणी खाऊन घ्यायचं. असा एक लहानपणीचा खूप द्वाडपणा होता अंगात. पण सचिन लोणी तर तेव्हा खायचाच पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या फक्त आईच्याच हातच्या खायला त्याला आवडतात असं आम्ही ऐकतो. अशी कोणती गोष्ट? एस्पेशली घरी आल्यानंतर त्याला घरचंच जेवण आवडत असतं आणि त्यात अळूची भाजी त्याला खूप आवडते. कधी दौऱ्याला गेला की त्याला अशी तुमच्या हातच्या कोणत्या अशा खास पदार्थाची भयंकर आठवण येऊन तुम्हाला फोन केला असं झालं का? नाही, तो फोन नेहमीच करत असतो घरी आणि आठवणी म्हणजे त्याला सततच घरच्यांची आठवण येत असते. अगदी कोणतीही मॅच चालू असली आणि त्यातही सचिन खेळत असला की आम्ही सगळे अतिशय धडधडत्या हृदयाने टी व्ही समोर बसलेले असतो. पण आम्हाला खूप कुतूहल वाटतं की तुमच्या घरी तेव्हा काय परिस्थिती असते, तुमची स्थिती काय असते तेव्हा? नाही, मला पण खूप अगदी हे होतं आणि जसं जसं तो 90च्या जवळ येतो, 90 क्रॉस केल्यानंतर मात्र अक्षरशः डोळे बंद करावे असं वाटतं. कारण कुठच्या क्षणी काय होईल असं वाटत राहतं. पण ज्यावेळेला ओरडाआरडा ऐकायला येतो तेव्हा समजतं की सेंचुरी झाली. त्यावेळेला मग डोळे उघडून बघावं असं वाटतं. क्या बात. असं म्हटलं जातं की तुमच्या पिढीमध्ये आई बाबा डायरेक्ट शाबासकी देत नाहीत किंवा मुलाचं तोंडावर कौतुक करत नाहीत. सचिनचं तोंडावर कौतुक केलंय किंवा तुमची शाबासकी त्याला कधी मिळते? नाही, त्याची सेंचुरी वगैरे झाली की खूप आनंद वाटतो. एस्पेशली फोन वगैरे आल्यानंतर मी बाकी काही बोलण्यापेक्षा तब्येतीला सांभाळून राहा रे, पुढचा खेळ व्यवस्थित चांगला. पण खरीखुरी शाबासकी तुम्ही कधी दिलीत का सचिनला त्या 35व्या? हो, 35वी सेंचुरी होऊन जेव्हा घरी आला त्या क्षणी खूप म्हणजे खूप आनंद झाला अगदी. सचिनची लोकप्रियता किती प्रचंड अतिप्रचंड आहे हे कुणालाही सांगायची गरजच नाही. आपण सगळेच ते वेळोवेळी प्रत्येक प्रसंगी अनुभवत असतो. पण त्याच्या या लोकप्रियतेबद्दल एक आई म्हणून तुम्हाला अभिमान तर नक्कीच वाटत असेल. पण अशा काही संमिश्र भावना तुमच्या मनामध्ये येतात का? नाही, त्यावेळेला असं वाटतं की इतकी लोकप्रियता मिळाली आणि अजूनही तो मात्र जमिनीवरनंच चालतो. त्यामुळे असं वाटतं की ही जी त्याची भावना आहे ही अशीच टिकून राहावी. पण त्याच्या अतिप्रचंड लोकप्रियतेचा आई म्हणून कधी त्रास होतो का? असं वाटतं प्लीज त्याला सोडा एकटा कधीतरी आणि त्याला जगू द्या असं म्हणावं असं वाटतं का?
हो, अशी गर्दी होते खूप. त्यावेळेला वाटतं की एखादा तरी क्षण त्याला मिळून दे शांतपणे असं. खूप गर्दी होते. तुम्हाला आई म्हणून एक नॉर्मल आई म्हणून एका नॉर्मल मुलांनी आपल्याला येऊन भेटावं आणि आपल्याशी 4 गोष्टी बोलाव्यात असं वाटतं का? आणि तसा वेळ मिळतो का कधी? नाही, ज्या वेळेला तो घरी येतो त्यावेळेला तो खरंच त्याचा सगळा वेळ घरच्यांसाठी ठेवतो अगदी. आणि आम्ही खेळाविषयी न बोलता बाकी सगळ्या अवांतर गोष्टी बोलतो. सचिनला क्रिकेट सोडून आणखी काय काय आवडतं? खायला आवडतं आणि स्वयंपाक करायलाही आवडतो असं आम्हाला आत्ताच कळलं. पण आणखी काही अशी गुपितं की जी आईच सांगू शकते? नाही, बाकी त्याला गेम तर सगळेच आवडतात आणि घरातल्या ह्याचे पण म्हणजे सगळं जरा टापटीप ठेवणं वगैरे आवडतं. सचिनची कारकीर्द जशी बहरत गेली तसा एक मुलगा म्हणून त्याचं तुमच्याशी असलेलं नातं बदललं का? नाही, जे पूर्वीचं होतं तसंच राहिलेलं आहे अजून. मला वाटतं ही आईने दिलेली सगळ्यात मोठी शाबासकी आहे. तेंडुलकर कुटुंबियांनी केलेला सगळ्यात मोठा संस्कार सचिनवरचा कोणता आहे? मला असं वाटतं मुलांना बसवून वेगळे संस्कार करावे लागत नाहीत. त्यांनी ते उपजतच घरातले उचललेले आहेत सगळे. आज सचिनच्या आईच्या तोंडून आपल्याला सचिनचं कौतुक जाहीरपणे ऐकायला मिळालं आणि त्यांनीही मन मोकळेपणाने खूप प्रेमाने ते कौतुक केलं. याबद्दल मी त्यांची मनापासून आभारी आहे. आणि आता ज्या क्षणाकरता आपण सर्व इथे जमलोय तो क्षण मी आमंत्रित करतो आजच्या उत्सव मूर्तीला म्हणजेच सचिनला, त्यांची पत्नी अंजली आणि त्यांच्या भगिनी सविता यांच्यासह. प्लीज ऑल ऑफ यू कम ऑन द स्टेज प्लीज.